नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सोयगावातील एका कुटुंबाची भयंकर कहाणी. कथेचे मूळ नाव आहे म्हातारी. कथेचे लेखक आहेत मिलिंद अनिल जोशी. कथेला आता सुरुवात करू. कडाड आवाज करत काही क्षण सगळं लख्ख उजळून टाकून पुन्हा अंधारात गुडूप होत एक वीज थेट रानात पडल्याचं रामराव उघड्या खिडकीतून बघत होते. उन्हाळा संपल्यात जमा होता. जून महिना सुरू होऊन अवघे 3-4 दिवस झाले असतील. रात्री रो रो करत वेग पकडणारा वारा सकाळी मात्र उन्हाळ्याच्या झळास देत होता. दुपारी रणरणत्या उन्हात निर्माण होणारी छोटी मोठी वावटळं वळव्याच्या पावसाची सूचना देत होती. यावेळी पाऊस आठवडाभर लांबणीवर पडेल हे गावातल्या जुन्या खोडांना ठाऊक होतं. पण आज दिवे लागणीपासूनच आभाळ काळवंडायला सुरुवात झाली होती. एरवी पाऊस येणार म्हणून उत्साहात असणारी लहान पोरं सोरं ह्या वातावरणात अचानक झालेल्या बदलाला बघून भेदरली होती. औसेला पावसाची सुरुवात होणार म्हणून गावातल्या बाया बापड्या म्हातारी माणसं चिंतेत होती. संध्याकाळी पारावर जमणारी पान सुपारी तंबाखू चुन्यासोबत रोजची सुखदुःखही वाटून घेणारी मंडळी आज निसर्गाचा हा नूर बघून लवकरच घरी परतली होती. रामरावांना आज संध्याकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. पहिल्यांदा त्यांनी अशा वाटण्याकडे दुर्लक्ष केलं, पण मन काही ऐकायला तयार नव्हतं. रानातून घरी येतानाच त्यांना विचित्र वाटत होतं. पारावर जाऊन मन रमवावं तर तिकडची मंडळीही आज लवकर निघाली होती. मग काही वेळ रामराव ओसरीतल्या झोपाळ्यावर बसून उगाच मंद मंद झोके घेत बसून राहिले. गंजलेल्या झोपाळ्याच्या कड्या त्यांच्या मनासारख्याच कुरकुरत होत्या आणि तेवढ्यात परसातून शंभूचा आवाज त्यांच्या कानी पडला. तो यमीच्या नावानं शंख करत होता. यमी म्हणजे त्यांची गाय. दुधानं भरलेली अख्खी बादली सांडवली म्हणून दावणीच्या दोऱ्यांनी रागा रागा त्याने तिला 2 रट्टे पण दिले होते. तिने सांजेला दूध सांडलं म्हणून रामरावांच्या मनात अजूनच सर्र झालं. हा अस्वस्थपणा त्यांना आज यायचं काहीच कारण नव्हतं. आता सगळं संपलं होतं ना, मग तरीही आज इतक्या महिन्यांनी त्यांना विचित्र का वाटावं याचं त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. तशाच उदास मनाने रामराव परत फिरले आणि भाकरीची वाट बघत सोप्यावर बसून राहिले. कातर वेळ ज्यानं जिंकली त्यांनीच दिवस जिंकला. यावेळी मन उगाच हळवं होतं. जुन्या आठवणी का कोण जाणे पण डोकं वर काढतात. शांत झालेला किंवा केलेला आठवणींचा डोह अंतरंगातून उसळ्या घेतो आणि स्वच्छ मन पुन्हा मातकट गढूळ होऊन जातं. आज संध्याकाळच्या धारा काढताना यमीने घातलेला धिंगाणा आणि थोडक्यात चुकलेली तिची लाथ आठवत शंभू बिछाण्यावर लोळत होता. यमी तशी अगदीच गरीब स्वभावाची गाय होती. शिवाय इतकी वर्ष शंभूच गोठ्यातलं सगळं बघायचा, त्यामुळे तिलाही त्याचाच लळा होता. शंभूच काय, पण अगदी अनोळखी माणसालाही ती कधी त्रास देत नव्हती. त्यामुळेच त्यालाही हे नवल होतं. जनावरांना माणसांपेक्षा गोष्टी चटकन जाणवतात, त्यामुळेच तर ती अशी वागली नसेल. ह्याच विचारात असताना वीज पडली आणि शंभू दचकला. पारूलाही आपल्या धन्याच्या अशा वागण्याचं हसू आलं. चूल शांत करून खरकटी आवरून पाण्याचा तांब्या घेऊन ती नुकतीच आली होती. एवढा मर्दासारखं मर्दगडी असून लहान लेकरावांनी इजला भिताय भयो. मिश्किल हसून ती बिछाण्यावर शंभूच्या शेजारी आडवी झाली. बाकी सगळे विचार झटकून दावतो आता किती मर्द आहे ते असं म्हणत तिच्या हसण्याला प्रतिसाद देत शंभूनी तिला जवळ ओढलं. तो अंगाला झोंबत तिच्या चोळीची गाठ सोडत असतानाच पारूनं हात लांब करून कंदील विझवला. बाहेर धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली होती. एक सर येऊन खोलीच्या आतलाही पाऊस शांत झाला. बाहेरचा आणि आतला मृदगंध तापलेली जमीन शांत झाल्याची साक्ष देत होता. शांत पहुडलेल्या शंभूला काठी टेकत चालण्याचा ओळखीचा आवाज कानी पडला. अर्धवट निद्रेत आणि अर्धवट जाग्या असणाऱ्या शंभूला आधी नीट समजलं नाही, पण जेव्हा कळालं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
हा आवाज म्हातारीच्या काठीचा आहे. कसं शक्य आहे? त्याने स्वतःशीच विचार केला. हवेतल्या गारव्याला न जुमानता त्याच्या कपाळावर घाम जमा झाला. भीतीनं शरीराला कंप सुटला. पारू बाजूलाच शांत झोपली होती. बुडत्याला काडीचा आधार असतो. त्याने आपल्या अंगाभोवती पांघरून घेतलं. डोक्यावरून चादर घेऊन तो फक्त कानांनी त्या आवाजाचा मागोवा घेत होता. काठीचा आवाज हळूहळू त्याच्या खोलीपाशी आला. करकरत दार उघडून ती काठी टेकत टेकत आत आली. भीतीनं गाळण उडालेली असतानाही शंभू चादर हळूच बाजूला करून काही दिसतंय का बघायला लागला. काठीचा आवाज खूपच जवळ आला होता. त्यासोबत पाय न उचलता घसरत घसरत चालणारी कोण आहे हे शंभूला पक्क ठाऊक होतं. बिछाण्यापाशी आपल्या बाजूनं कोणीतरी उभा आहे याची स्पष्ट जाणीव झालेला शंभू निव्वळ थरथरत पडून होता. भयानं त्याच्या तोंडून आवाजही फुटला नाही. अचानक त्याच्या अंगावर एक खरखरीत हात पडला. त्या पाठोपाठ थरथरत्या पण अनैसर्गिक आवाजात कोणीतरी शंभूला म्हटलं, "माया लेकराला झोप येईना कार? गाणं म्हणू तो करता? लिंबोनीच्या झाडा माग चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला." प्रचंड किंद्रे आवाजात हसत कोणीतरी खसकन ती चादर दूर केली आणि तेवढ्यात पुन्हा एक वीज चमकली. त्या अर्ध्या सेकंदात शंभूला म्हातारीचा चेहरा दिसला आणि शंभू जागीच गतप्राण होऊन पडला. पहाटेच्या गुलाबी थंडीत घटकाभर अजून झोप काढावी आणि आपल्या धन्याच्या अंगाची ऊब मिळावी म्हणून पारूनं शंभूच्या अंगावर हात टाकला आणि ती दचकली. त्याच्या अंगाचा तो थंडगार स्पर्श तिची झोप उडवायला पुरेसा होता. पहाटेचे 4 वाजले असावेत. तिने त्याला हलवलं पण त्याचं काहीच प्रत्युत्तर न आल्यानं तिने भराभर कपडे नीट केले आणि कंदील लावला. पाऊस केव्हाच थांबला होता. वातावरणात एक थंड जडत्व आलं होतं. काडेपेटीची एक काडी भस्कन ओढून तिनं कंदील पेटवला. हे सगळं करतानाही ती एकसारखी शंभूला हाका मारतच होती. पण एरवी आपल्या चुळबुळीनेही झोपमोड होणारा आपला नवरा आज इतका शांत कसा याचं उत्तर तिला मिळत नव्हतं. मनात नाना प्रकारच्या येणाऱ्या विचारांना बाजूला सारून तिनं कंदील नवऱ्याच्या चेहऱ्यावर धरला. कंदिलाचा विचित्र कोनातून पडणारा उजेड, आजूबाजूची नीरव शांतता वातावरणाला अधिकच भयानक बनवत होती. एक एक क्षण तिला युगांसारखा वाटू लागला. कंदिलाची वात मोठी न केल्यानं उजेड तितकासा नव्हता. पारूनं कंदिलाची चावी फिरवून वात मोठी केली आणि तिला आपल्या नवऱ्याचा भयग्रस्त, प्राणहीन, पांढरा फटक पडलेला चेहरा दिसला. त्याचे सताड उघडे डोळे, तोंडाचा वासलेला आ बघून तिच्या तोंडून एक मोठी किंकाळी बाहेर पडली. भयातिरेकानं तिची शुद्ध हरपली आणि पारू कंदिला सकट जमिनीवर कोसळली. तिच्या किंकाळीचा आणि कंदील फुटून काचा इतरत्र पडल्याचा आवाज आसमंतात घुमला. रामराव नुकतेच जागे झाले होते. काल संध्याकाळी झालेल्या मनस्थितीमुळे त्यांना रात्रभर झोप अशी लागलीच नव्हती. उगाच या कुशीवरून त्या कुशीवर होत मध्ये एखाद घटका झोपत त्यांनी रात्र काढली होती. त्यांनी पारूचा खालून आलेला आवाज ऐकला आणि ते पळतच माडीवरून खाली यायला निघाले. लाकडी पायऱ्यांवरून येताना होणारा आवाज अख्ख्या वाड्यात घुमत होता. शंभू आणि पारूची खोली वाड्याच्या दुसऱ्या बाजूला असल्यानं त्यांना वरांडा ओलांडून जावं लागलं आणि तेव्हाच ते वाड्याच्या चौकात असताना भल्या पहाटे एक टिटवी कर्कश्य ओरडत वाड्यावरून पश्चिमेकडे उडत गेली. रामरावांच्या काळजात सर्र झालं. एक वार आभाळाकडे बघून ते लगबगीने खोलीपाशी आले. खोलीच्या फटीतून त्यांना उजेड दिसला. त्यांनी दार ढकलून बघितलं पण ते आतून लावलेलं होतं. रामरावांनी 2-3 वेळा या जोडप्याला हाका मारून बघितल्या पण व्यर्थ. खोलीच्या आतला उजेड वाढतच चाललेला त्यांना जाणवला. रामराव चटकन मागे झाले आणि त्यांनी दरवाजावर एक जोरात धडक दिली. तसे दार उघडलं गेलं. आत बघताच त्यांना धक्काच बसला. पारूचा पदर अंगावरून ढळला होता आणि त्याला कंदिलाची काच फुटून आग लागली होती. त्याचाच उजेड रामरावांना दाराबाहेरून दिसत होता. त्या ज्वालांमध्ये अख्खी खोली उजळून निघाली होती. त्या ज्वालांच्या होणाऱ्या हालचालीने
त्या खोलीतील वेगवेगळ्या गोष्टी आपल्या अस्तित्वाच्या आणि काळोखाच्या मधल्या रेषेत तरंगत होत्या. धुसर असणाऱ्या वस्तूंना काही क्षणासाठी वेगळंच रूप देत होत्या. निमिषार्धात रामरावांनी स्वतःला सावरत पारूचा पेटलेला पदर विझवायला घेतला आणि तेव्हाच त्यांना शंभूचा तो चेहरा दिसला. त्यावर मूर्तिमंत भीती होती. रक्तप्रवाह बंद झाल्यानं त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला होता. त्याचा चेहरा बघून शंभू आता आपल्यात नाही हे रामरावांनी ओळखलं. पण पारूचा श्वास अजून सुरू आहे हे त्यांना समजलं. कसा बसा तो अग्नी शांत करून त्यांनी तांब्यातलं थोडं पाणी पारूच्या अंगावर शिंपडलं आणि तिला शुद्धीवर आणलं. रामरावांना बघताच तिचा धीर सुटला आणि ती धाय मोकलून रडायला लागली. तिला शांत करत पलंगाच्या आधारे बसवून रामराव उठून उभे राहिले. त्यांच्याही नकळत त्यांचे डोळे पाणावले होते. पारू भरल्या डोळ्यांनी रामरावांकडे बघत असतानाच तिला त्यांच्या मागे असणाऱ्या माळ्यावर 2 लाल ठिपके दिसले. तिने चटकन डोळे पुसत पुन्हा बघितलं आणि किंचाळून रामरावांच्या पायाला धरलं. पारूला काय झालं हे बघायला मागे वळालेल्या रामरावांच्या गालावर मोठ्या नखांच्या एका पंजानं जोरदार आघात झाला. रामराव पडले, पण भिंतीच्या आधारानं सावरले. माळ्यावरून तो हात जवळपास 7 फूट लांब येत त्यांना चपराक देऊन गेला होता. एक कमरेत वाकलेलं, केस पिंजारलेलं, अंगभर सुरकुत्या आणि जखमा झालेलं शरीर त्यांच्या दृष्टीस पडलं. तोंडाच्या बोळक्यात एकही दात शिल्लक नव्हता. नाही म्हणायला एक वाजवीपेक्षा जास्त मोठी आणि काळीशार जीभ तोंडात वळवळत होती. हापापलेला चेहरा समोरच्याचा घास घ्यायला उत्सुक होता. सगळ्यात जास्त त्यांना ओळख पटली ती त्या 2 वटारलेल्या आग ओकणाऱ्या डोळ्यांची. या सगळ्या क्रूर, हिडीस आणि वरकरणी कमकुवत वाटणाऱ्या अंगात शक्ती मात्र विलक्षण होती. डोळ्यांचं पातळ लवतं ना लवतं तोच गपकन उडी मारून ते 4-4.5 फुटांचं शरीर पलंगावर झेपावलं. एक कुत्सित नजर त्या तिघांकडे टाकून एका झेपेत त्या शरीरानं खिडकीबाहेर उडी घेतली आणि क्षणार्धात ती नाहीशी होऊन गेली. माणूस हा मोठा विचित्र प्राणी आहे. त्याला आपल्या जवळच्या लोकांचं झालेलं दुःख बघून करुणा वाटते, पण अटीतटीची वेळ आल्यावर तो सगळ्यात आधी स्वतःचाच बचाव करतो. आईबाप वगळता या जगात आणखी एकही नातं या निसर्ग नियमाच्या पलीकडे जात नाही. इकडेही तसाच नजारा होता. रामराव भीतीनं गारठले होते. शंभूच्या जाण्याचं दुःख करावं की समोर हे जे अमानवी आलंय त्याची भीती बाळगावी हे त्यांना समजत नव्हतं. पारूची ही काही वेगळी अवस्था नव्हती, कारण बघितलं होतं ते काही रोज सगळ्यांच्या वाट्याला येणाऱ्या थिल्लर अनुभवांपैकी नव्हतं. ते साक्षात अमानवी होतं, क्रूर होतं. पलीकडच्या जगातला एक रहिवासी कसा कोण जाणे पण परत आला होता. त्याचा उद्देश काही बरा नव्हता. त्याची शक्ती असीमित असते हे त्यांना माहीत होतं. रामरावांनी आज ते स्वतः बघितलंही होतं. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले ओरखडे त्याची साक्ष देत होते आणि शिवाय ते जे काही होतं ते रात्रभर आपला जीव घेण्यासाठीच वाट बघत माळ्यावर दबा धरून बसलं होतं हे सुद्धा ते आता समजून चुकले होते. ज्या अर्थी ते शंभूच्या खोलीत आलं होतं त्या अर्थी त्याला आपल्याकडे येणंही अशक्य नव्हतं हे लक्षात आल्यावर तर त्यांना हृदयविकाराचा झटका यायचाच बाकी राहिला होता. निव्वळ तांबडं फुटायला लागलं म्हणून आपला जीव वाचला हेही त्यांच्या लक्षात आलं. हा भयंकर अनुभव घेऊन ते उघड्या डोळ्यांनी जमिनीवर बसले. पारू देखील त्यांचे पाय सोडायला तयार नव्हती. झटकन भानावर येत त्यांनी तिला अंगावर कापड घेऊन असेल तशी वाड्यातून बाहेर काढली. स्वतःच्या पायांचा आवाज आला तरी भेदरून ही दोघं मागे बघत पुढे चालली होती. दिंडी दरवाजाला संरक्षणासाठी घातलेला अडसर त्यांना मनामनाचा वाटू लागला. तेवढ्यात आतून पुन्हा काहीतरी पडण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज आला. तसे दरवाजा उघडून हे दोघेही पळत सुटले आणि त्यांनी गावाच्या मंदिराचा रस्ता जवळ केला. मंदिर जवळ येताच त्यांना पांडुरंग नाना पूजेची तयारी करताना दिसले. धावून धावून दमलेली ही दोघं तिथेच थांबून नानांना हाका मारू लागली. त्यांच्याकडे लक्ष जाताच नाना लगबगीनं खाली उतरून आले. काय रे हे रामा असं विचारताच दम खात असलेले रामराव आणि मागे अंग चोरून उभी असलेली पारू त्यांना दिसली. तसे पुन्हा आपल्या बायकोला हाक मारून नानांनी पारूला घराकडे जायला सांगितलं. संकोचलेली पारू निमूटपणे मंदिराशेजारी 2 घरं सोडून असलेल्या त्यांच्या घरात गेली.
नाना नाना, अरे शंभू, नाना म्हातारी, शंभूला आपल्या. लागलेला दम, शंभूच्या आठवणीने पिळवटलेला जीव आणि प्राण अगदी कंठाशी आणून सोडणारा अनुभव, यामुळे रामराव काहीच धड बोलू शकत नव्हते. सगळं खलास झालं नाना, असं म्हणून रामराव रस्त्यातच बसून रडू लागले. दिवस उजाडताच रानात जाणारी काही बाप्ये मंडळी हा तमाशा बघून जवळ आली. काय झालं काय झालं म्हणून विचारू लागली. कुणीतरी जवळचं पाणी रामरावांना पाजलं. नानांनी शांत झालेल्या रामरावांना काय झालं ते विचारताच, नाना तू आत्ताच्या आत्ता घराकडे चल, इतकंच म्हणून सोबतीला 2-4 गावकरी घेऊन रामराव आल्या पावली निघाले. वाटेत रामराव मोठमोठ्यानं बोलत होते. कालपासून होणाऱ्या जीवाच्या तागमगीपासून आज सकाळपर्यंतचा त्यांना ज्ञात असणारा सगळा वृत्तांत त्यांनी कथन केला. गणपत तर हे ऐकून म्या नाही यायचो भाऊ तिकडे, असं म्हणत कानावर हात ठेवून पळून गेला. बाकीचे सगळे हातातल्या विळ्या काठ्यासकट उघड्या दिंडी दरवाजातून थेट ओसरीत आले. मधल्या चौकातून पुढे होत उजव्या हाताच्या एक खोल्या मागे टाकत शंभूच्या खोलीपर्यंत आले. सोबतच्या सगळ्यांनीच खोलीत शंभूचा भयंकर चेहरा दिसणार म्हणून मनाची तयारी केली होती. पण आत घुसून बघितल्यावर रामरावांसकट सगळेच विस्फारलेल्या नजरेने खोलीभर बघतच राहिले. अख्ख्या खोलीत शंभूचं प्रेत कुठेही नव्हतं. सगळेजण जागच्या जागी हदरले, कारण वाड्याकडे येताना रस्त्यात रामरावांनी वर्णन केल्याप्रमाणे सगळा बिछाना अस्ताव्यस्त होता. फुटलेला कंदील जमिनीवर आडवा पडला होता, त्यातून रॉकेल बाहेर आलं होतं. फुटलेल्या काचेच्या अस्ताव्यस्त तुकड्यांनी फरशी भरलेली होती. रामरावांच्या गालावर ओरखडे देखील होते, पण शंभूचं प्रेत मात्र गायब होतं. कुठं गेलं ते नक्की? कोणी जनावर ओढून नेण्याची शक्यता शून्य होती. वाडा गावात होता, एकाकी नव्हता, घर रानात नव्हतं. मग प्रेत गेलंच कुठे? आणि मुख्य म्हणजे प्रेत गेलं, ज्यातला चालण्या बोलण्याचा त्राण गेला, चैतन्य गेलं, ते प्रेत कुठं जाईलच कसं? गावात दिवस लवकर उगवत असला तरी आत्ता कुठे 6:30 वाजत आले होते. इतक्या लवकर कोणी घरी येण्याची शक्यताही नव्हती. रामराव आणि नानांसकट सगळे गावकरी आजूबाजूच्या लोकांना विचारायला निघाले. पण विचारणार तरी कसं? सगळंच अजब होऊन बसलं होतं. शेवटी पांडू नानांनी सगळी सूत्र हाती घेतली आणि त्यांच्या मागून रामराव आणि बाकीचे 3-4 गावकरी निघाले. पहिल्या दारावर थाप दिली. बाळूअण्णा बाहेर आले, ते जांभई देतच. सगळ्यांना बघून एकदम अचंबित होऊन काय झालं म्हणून तेच उलट प्रश्न करायला लागले. त्यांना फक्त शंभू सापडत नाहीये इतकंच बोलून हा जथ्था पुढे निघाला. मी आवरून येतो, तोवर इकडं हुडका, एवढं बोलून ते आत गेले. आणखी 2-3 घरांना भेटी देऊनही हाती काहीच लागलं नाही. निराशा होऊन ते निघणार इतक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शांताक्का चहाची भांडी धुवत असलेल्या दिसल्या. सहज म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली तसे त्या म्हणाल्या, शंभू नव, ह्यो काय इकडूनच तर गेलाय की मयाकडं? रोज रामराम घालतोय की मला, पण आज कंच्या इचारात चालला होता काय माहित? म्या चाला बोलवलं तरी बघितलं बी नाही मायाकडं. हे ऐकताच काहीही न बोलता सगळ्यांनी एकदम मंदिराकडे धाव घेतली. काय चाललंय कुणालाच काहीच कळत नव्हतं. इतक्यात 10-5 माणसं त्यांच्याच दिशेनं यायला लागली. त्यांचे चेहरे संचित होते. नाना आणि रामरावांना पळताना बघून हेही लागोलाग पळत त्यांच्यापाशी आले. गणपत सगळ्या गावात खबर द्यायला गेलायची. तुम्ही आणि नाना आता तकलीफ घेऊ नका, मैत्याचा समजा आम्ही बघून घेऊ, त्यातला एक जण म्हणाला. गावातल्या सगळ्यांना मंदिरापाशी जमायला सांग, इतकंच बोलून नाना लगबगीनं मंदिराकडे निघाले. सगळ्या गावात बातमी पसरली. शंभू लहानपणापासून याच गावचा असल्यानं सगळ्यांची त्याची ओळख होती. गावातली मातब्बर मंडळी आणि काही गावकरी जमताच नानांनी सगळी हकीकत गावाला सांगितली. अचंबा, वैषम्य, करुणा, भीती, द्वेष अशी मिश्र स्वरूपाची एक लाटच लोकांच्या तोंडून विविध उद्गार रूपाने बाहेर पडली. माणसांची कुजबुज वाढली. 1-2घांनी असं काही नसतं, त्याला फीट आली असेल वगैरे असे सुचवून बघितले. पण पारू आणि रामरावांनी जे अनुभवलं ते त्यांनाच माहीत होतं. प्रत्येकाला पटवून द्यायला त्यांच्यापाशी ना वेळ होता ना त्राण. दिवस नुकताच उजाडला होता. सरपंचांनी 20-25ची पोरं टोरं अख्खं गाव पिंजून काढायला पाठवली.
नाही म्हटलं तरी सरपंच हे ऐकून भेदरलेले दिसत होते. त्यामुळेच त्यांनी मावळणीच्या आधी सगळ्यांना शोध थांबवायला सांगितला. बैठक संपल्यावर पारू, रामराव, सरपंच, शांताक्का, नाना आणि त्यांची बायको सगळेच नानांच्या घरी जमले. पारू परत वाड्यात पाय ठेवायला तयार नव्हती. शून्यात बघत मध्येच ती दचकत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. शेजारून जरी कोणी गेलं तरीही ती घाबरून जात होती. तिची ही अवस्था समजण्यासारखी होती. रामराव धीराचे असल्यानं कसाबसा तग धरून होते. त्यांच्या वयाचे इतर कोणी असतं तर त्यांचे प्राणपाखरू केव्हाच उडालं असतं. बायकोनं आणलेल्या चहाच्या कपबशा सगळ्यांना देऊन नानांनी बोलायला सुरुवात केली. सरपंच खुर्चीत बसत चहाचा घोट घेत ऐकू लागले. त्यांच्या शेजारच्या दिवाणावर 90 अंशाच्या कोनात मागच्या तक्क्याला टेकून मान खाली घालून मुक अश्रू गाळीत दोन्ही हाताच्या अंगठ्यांचा चाळा करत रामराव मांडी घालून बसले होते. समोरचा चहा निवत चाललाय हेही त्यांच्या ध्यानी नव्हतं. आपण आज सकाळी चक्क एका प्रेताशी स्वतःहून हाका मारून बोलण्याच्या प्रयत्नात होतो हे समजल्यापासून तर शांताक्का नखशिखात घाबरल्या होत्या. त्या तशा स्वयंपाकघर आणि बैठकीच्या खोलीच्या मधल्या उंबऱ्यात संकोचून बसल्या होत्या. वारंवार आपल्या भोळ्या श्रद्धेनं त्यांच्या समोरच्या भिंतीवरील दत्त महाराजांना नमस्कार करत होत्या. दररोजच्या त्या कामांना आज अख्ख्या गावात सुट्टी मिळाली होती. शांत असलेलं गाव विस्कळीत झालं होतं. रस्त्यावरून जाणारा प्रत्येक जण नानांच्या घरात डोकावत होता, अंदाज घेत होता. सगळ्यांना आत काय चाललंय हे ऐकायचं होतं आणि आतली लोक काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. अशा विचित्र परिस्थितीत नाना बोलायला उभे राहिले. हे बघा, परिस्थिती नक्कीच विचित्र आहे. हे का, कसं आणि कशामुळे झालं हे आपल्याला माहीत नाही. रामा म्हणतो तसं जर असेल तर म्हातारीच्या घटनेलाही आता जवळपास 8-10 महिने उलटून गेले आहेत. मग हा त्रास आत्ताच का व्हावा? काल अमावस्या होती हे जरी मान्य केलं तरी मागच्या 8 अमावस्या म्हातारी झोपली होती का? तेव्हा काहीच कसं झालं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रामा, तू नक्की बघितलं होतंस का की शंभू गेलाय ते? उत्तरादाखल रामराव फक्त साश्रू नयनांनी नानांकडे बघत राहिले. आपण हे काय बोलून गेलो हे कळल्यामुळे नानांनी चटकन मुद्द्याला हात घातला. हे बघा मंडळी, मी काही फार मोठा सिद्ध पुरुष नाही. गावातला एक गुरव आहे. मंदिर साफ करणं, रोजची पूजा अर्चा करणं, देवाचा नित्य नेम सांभाळणं आणि जत्रेच्या गावच्या प्रथेनुसार पूजा एवढीच कामं मी आजवर करत आलोय. पण ती सगळी श्रद्धेनं केली आहेत. त्यामुळे मला माहीत आहे की माझी पूजा अर्चा विफळ जाणार नाही. मी आजच जपाला बसतो आणि त्याची रक्षा तुम्हाला देतो. तिने नक्कीच फरक पडेल. पण हे प्रकरण जर रामा म्हणतो तितकं धोक्याचं असेल तर आपल्याला दुसरी मदत घ्यावी लागेल. इतकं बोलून नाना देवळात निघून गेले. ते निघाले तसं सरपंच आणि शांताक्का देखील उठले. रामरावांशी निरोपाचं बोलून त्यांना धीर देत ते दोघेही निघून गेले. वाड्याला किमान कुलूप तरी घालून येऊयात या हिशोबानं रामराव देखील निघणार. इतक्यात गावात सरपंचांनी पाठवलेल्या पोरांपैकी 3 जण धावत मंदिरापाशी आले. सरपंच, शांताक्का आणि रामराव तिघेही त्यांना दिसले. धापा टाकत त्यातला एक जण म्हटला, गावात कुठेही शंभू सापडला नाही, पण मळ्यात एक गावकरी रात्रीच्या राखणीला गेला होता. तो घरी परतत असताना तुमच्या वरच्या तुकड्याकडे जाताना त्यानं शंभूला पाहिलं आणि त्यानं एवढंही सांगितलं की त्याला बघताच त्याची बैलजोडी जागीच खूर झाडायला लागली होती, म्हणून त्याचं लक्ष शंभूकडे गेलं. हे ऐकल्यावर तर रामराव खात्री पटल्यासारखे मान डोलावू लागले. कारण वरच्याच तुकड्यावरच्या घरात म्हातारीचा मुक्काम असायचा. कमालीच्या दबावात पारूला नानांकडे ठेवून रामराव वाड्याकडे निघाले. आता ही फक्त शंभूच्या मरणाची घटना राहिली नव्हती. हा एक भयंकर प्रकार झाला होता. विचारांच्या ओघात ते घरात शिरले आणि काय करावं हे न कळून आराम खुर्चीत डोळे मिटून बसले. इकडे आराम खुर्ची मागे पुढे होत होती आणि तिकडे 2 डोळे त्यांच्यावर नजर ठेवून हळूहळू पुढे सरकत होते. आभाळ पुन्हा दाटून यायला सुरुवात झाली होती. मागच्या अंगणात पिढ्यानपिढ्या असणारा मोठा पिंपळ सळसळला. दारा खिडक्यांच्या प्रत्येक फटीमधून वादळ वारा पूर्ण वेगाने आत शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा सू करत येणारा गूढ आवाज वाड्याभर घुमत होता. छताच्या लाकडी वास्यांना उलट लटकून ती हळूहळू खांब दर खांब जवळच येत चालली होती.
रामराव आणि तिच्यात आता एका हाताचं अंतर राहिलं. कुठल्याही क्षणी ती घात लावून रामरावांचाही घास घेणार हे नक्की झालं. पण रामरावांनी त्याच क्षणी डोळे उघडले आणि ते ताडकन उभे राहिले. ती त्यांच्या मागे असल्याने त्यांना तिचं दर्शन झालं नाही. मनात काहीतरी विचार करत वारा, उडणारी धूळ, पानांची सळसळ यांना न जुमानता सरळ दिंडी दरवाजातून ते पुन्हा बाहेर आले. त्यांनी बाहेर नजर टाकली. बाहेर निरभ्र आकाश, शांत वारा आणि निर्मळ निसर्ग बघून ते क्षणभर गोंधळात पडले. पुन्हा एकदा थंड शिरशिरी त्यांच्या अंगात भिनली. आतमध्ये जे काही होतं ते खूप जवळ होतं याचा साक्षात्कार त्यांना झाला. आपण स्वतःहून वाघाच्या जबड्यात जाऊन सुखरूप परत आलोय हे त्यांना कळालं. तसं त्यांनी स्वतःला वाड्यापासून दूर केलं. कोणाशीही न बोलता ते तडक पोस्ट ऑफिसामध्ये घुसले. तार विभागाकडे जात त्यांनी काहीतरी मजकूर लिहिला, पत्ता दिला आणि तडक मंदिरात जाऊन बसले. सुमारे 2 तासात पोस्टमन एका आश्रमासमोर येऊन उभा राहिला. दयानंद महाराज उर्फ गुरुदेव यांची चिठ्ठी आली आहे असे सांगत तिथल्या एका तेजस्वी शिष्याला ती चिठ्ठी दिली आणि तो निघून गेला. चिठ्ठी वाचतच गुरुदेव त्या तेजस्वी शिष्याला म्हणाले, स्वामी तयारी कर, आपल्याला एका गावाला जायचंय. गुरुदेवांच्या आश्रमात अनेक शिष्य होते, पण त्यांच्यातला पट्ट शिष्य हा स्वामी होता. त्याचं पूर्वाश्रमीचं नाव आता त्यालाही आठवत नसावं, कारण अगदी वयाच्या 8व्या-9व्या वर्षापासून त्याच्या आईवडिलांनी परिस्थितीमुळे त्याला आश्रमात आणून सोडलं होतं. तल्लख बुद्धिमत्ता, लहान वयातच आलेली परिपक्वता, रोजच्या मंत्रपठणाने आणि सात्विक वातावरणाने आलेली शांत आणि परोपकारी वृत्ती ही त्याला इतरांपेक्षा खूपच वरच्या पातळीवर घेऊन चालली होती. आता त्याचं वय 22-25 असावं, पण इतक्या कमी काळातच तो गुरुदेवांच्या गळ्यातला ताईत बनला होता. गुरुदेवांनी दिलेल्या अनेक सिद्धी त्यानं आत्मसात केल्या होत्या. त्याचा वापर स्वार्थ साधण्यासाठी करण्याचा विचार त्याच्या मनालाही शिवला नाही. आश्रम हा भिक्षावळीवर चालत असे. नित्य नेमाने रोज काही शिष्य आश्रमासाठी शिधा गोळा करून आणत असत. एका वर्षी आश्रमाच्या पंचक्रोशीत दुष्काळ असल्यानं गावकऱ्यांनाच खाण्याची भ्रांत पडली. तेव्हा आश्रमाला कोण धान्य देणार? कधी कधी सकाळी खिचडी खाल्ली तर रात्री पाणी पिऊन झोपावं लागे. अशा कठीण प्रसंगातही आलेल्या मुलांना आपल्या जवळचं अन्न देत स्वतः उपाशी राहिलेला स्वामी गुरुदेवांनी पाहिला होता. कोणालाही कळू न देता पंक्तीत त्याने आपले अन्न शेजारी बसलेल्या आपल्या पक्क्या दोस्ताला म्हणजेच दादाला देऊन टाकले होते. त्याचा हा निस्वार्थी स्वभाव बघूनच रात्री गुरुदेवांनी त्याला आपल्या ध्यान खोलीत बोलवून घेतलं. स्थितप्रज्ञ असणाऱ्या गुरुदेवांना डोळ्यात पाणी आणि मनात सुख अशा अवस्थेत स्वामीने पोचवलं होतं. प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवून गुरुदेव स्वामीला म्हणाले, दुसऱ्या प्रती इतका प्रेमभाव दाखवून तू मला तृप्त केलं आहेस. ही मुळी घे आणि खा. ही साधी सुधी मुळी नाही. ही हिमालयातल्या खूप आतमध्ये असणाऱ्या जंगलात मिळते. तिकडे एक गाव आहे जिकडे फक्त तपस्वी राहतात, वर्षानुवर्ष तप करतात. ही मुळी एक दिवस खाल्ली की आठवडाभर त्यांना भूक लागत नाही. माझ्याकडेही ही एकच मुळी आहे. ती मी तुला आज देऊ करतोय. ही मला माझ्या गुरूंनी दिली आहे. हिचा योग्य हक्कदार तूच आहेस. तसे रताळ्यासारखी असलेली ती मुळी स्वामीने तशीच खाल्ली आणि काय आश्चर्य, त्याचं एकच घासात पोट भरूनही गेलं. उरलेली मुळी त्याने तशी स्वतःजवळ ठेवत गुरूंना नमस्कार केला आणि निघून गेला. असे हे गुरुदेव आणि स्वामी आज एक पत्र आल्यामुळे तडकाफडकी कोणालाही जास्त काही न सांगता रामरावांना भेटायला, त्यांची अडचण सोडवायला निघाले होते. गाव तसं लांब होतं. आत्तासारख्या प्रत्येक गावात यष्ट्या जात नव्हत्या. कोणाला फोन करून निरोप द्यायची सोय नव्हती. पण माणसांचा एकमेकांवरील विश्वास प्रगाढ होता. आपला निरोप गेल्यावर आपल्याला मदत नक्की मिळेल ही खात्री होती. कधी बस तर कधी पायी, कोणी बैलगाडीत बसवून तर कोणाच्या टांग्यातून असा ह्या दोघांचा प्रवास सुरू होता. गुरुदेव मोठ्या तयारीनं निघाले होते. रक्षाकवच, अभिमंत्रित भस्म, स्वतःच्या हाताने बनवलेल्या विविध जंगली झाडपाल्यांच्या आणि वेगवेगळ्या अनैसर्गिक, अमानवी, अतर्क्य गोष्टींपासून संरक्षण आणि हल्ले करू शकणाऱ्या उदबत्त्या, काही दिव्य मणी, स्फटिक, रुद्राक्ष, चंदन, तुळशी यांच्या अनेक जप केलेल्या त्यांच्या सिद्ध माळा
ह्या त्यांच्या पोतडीत असणाऱ्या असंख्य गोष्टींपैकी काही गोष्टी होत्या. इतक्या तयारीनिशी आपण का जात आहोत हे मात्र त्यांनी स्वामीला सांगितलं नव्हतं आणि गुरुदेवांना हे विचारण्याची स्वामीलाही गरज वाटत नव्हती. सरते शेवटी 12-14 तासांचा प्रवास करून हे दोघे सोयगावला दाखल झाले. उन्ह कल्ली होती. तिन्ही सांजेला त्यांनी गावात प्रवेश केला. त्यांच्या लांब लांब पडणाऱ्या सावल्या गुरुदेवांच्या काळजीत भर टाकणाऱ्या होत्या. शक्य तितकी उष्ण आवासनं आणून गुरुदेव भराभर पावले टाकत होते. ते जर वेळेत पोचले नाही तर ती शक्ती त्यांना वाटेतच अडवण्याचा प्रयत्न करणार होती यात शंका नव्हती. कसेबसे ते महादेवाच्या मंदिराजवळ आले आणि त्यांनी हातातला दंड वाजवत आतल्या पांडुनानांना रामरावांचा पत्ता विचारला. 2 सिद्ध पुरुष आलेले बघून नाना समजायचं ते समजले आणि ते त्यांना आपल्या घराकडे घेऊन गेले. तत्पूर्वी त्यांनी महादेवाचं दर्शन सुद्धा घेतलं. नाना जेव्हा या दोघांना घरात घेऊन आले तेव्हा बैठकीच्या खोलीत आपल्याच चिंतेत बसलेले रामराव त्यांना दिसले. हातातल्या दंडाच्या आवाजासोबतच गुरुदेवांनी भारदस्त पण प्रेमळ आवाजात रामरावांना साद घातली. गुरुदेव आणि रामरावांची नजरानजर झाली. त्यांना अनेक वर्षांपूर्वी झालेली 1 दिवसाची भेट आठवली. ओळख पटली आणि रामराव चक्क गुरुदेवांना लोटांगण घालते झाले. साश्रू नयनांनी त्यांच्याकडे बघत गुरुदेवांना आपल्याला वाचवण्याची गयावया ते करू लागले. गुरुदेव मृगाजनीवर पूर्वाभिमुख बसले. मनावर प्रचंड मोठा आघात झालेले पारू आणि लहान मुलासारखे रडणारे रामराव यांना त्यांनी भस्म लावलं. त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला माहीत नाही, पण दोघेही बऱ्यापैकी सावरले. पारोही जरा माणसात आल्यासारखी पांडुनानांना दिसली. स्वामी शेजारी उभे राहून फक्त बघत होते, शिकत होते. गुरुदेवांनी आज्ञा केल्याशिवाय ते पुढचं काहीच करणार नव्हते. शांत झालेल्या दोघांनाही गुरुदेवांनी एक प्रश्न केला. आम्हाला काय झालंय ते सगळं पहिल्यापासून सांगा. तसे पारूच पुढे होऊन बोलू लागली. रात्री आम्ही झोपेत होतो. अचानक आमच्या मालकाचं अंग थंड लागलं म्हणून मी कंदील. तिला हाताच्या इशाऱ्याने थांबवून रामरावांकडे बघत गुरुदेव म्हणाले, अगदी पहिल्यापासून सांगायचं. ही म्हातारी अनंताच्या प्रवासाला निघाली असताना परत त्रास देतेस कसा? काय राहिलं होतं तिचं इथं? गुरुदेवांनी विचारलं. तसे रामराव बोलू लागले, मी आठवड्या बाजाराला शेतातलं धान्य आणि भाजीपाला घेऊन तालुक्याला बाजारी जायचो. मीच काय, आजूबाजूच्या गावातले सगळेच तिथे जमायचे. 15-20 वर्ष झाली असतील या गोष्टीला. एका दिवशी या बाईला एका शेतकऱ्याच्या दुकानातून माल चोरत असताना लोकांनी बघितलं आणि मारायला सुरुवात केली. तिच्या सोग्यातून धान्य खाली पडत होतं. लोक तिला मारत होते आणि ही बाई पळून जायचं सोडून त्यांच्या माराचा विचार न करता पडलेलं धान्य गोळा करत होती. मला तिची कीव आली आणि मी तिला घरी आपल्या गावाला घेऊन आलो. मी आणि ती साधारण एकाच वयाचे, पण कष्टांनी तिच्या देहाची अवस्था अकाली वृद्धत्व आल्यासारखी झाली होती. केस पिकायला लागले होते. नवऱ्यानं टाकली असावी हिला, त्यामुळे मनावर परिणाम झाला होता तिच्या. हिला आणल्यावर आमच्या बायकोनं घरात तमाशा केला. लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या नवऱ्यानं घरात एक बाई आणून ठेवलीये याचाच त्रागा जास्त होता तिला. म्हणून दुसऱ्याच दिवशी तिला मी आमच्या मळ्यात ठेवून आलो. तिकडे वरच्या तुकड्यात आमचं एक गुडाण होतं. तिथं ही राहायला लागली. आमच्या हिला हेही पसंत नव्हतं, पण मीच कशीबशी समजूत घालून हिला तयार केलं. घराची धर्मशाळा करा, हवं ते करा असं म्हणून ती गप्प बसली. कारण वर्षभर आधीच मी शंभूला पण असाच घेऊन आलो होतो. पलीकडच्या गावात हा असाच भिका मागत हिंडत होता. मला एक पोरगी होती, त्याच्यापेक्षा 3-4 वर्ष मोठी असेल. माझं बापाचं मन गलबलून आलं. मी त्यालाही घेऊन आलो. तिचा तेव्हापासूनच माझ्यावर राग होता, पण हा पोरगा पुढं आपल्याला सांभाळेल तरी या स्वार्थी वृत्तीने ही आजवर गप्प होती. घासातला घास देऊनही ही माणसं सांभाळली मी आयुष्यभर. पण आज या म्हातारीनं सगळ्याचं पांग असं फेडलं. सांगता सांगता रामरावांना पुन्हा गलबलून आलं. स्वतः सावरत त्यांनी पुढची घडलेली सगळी कथा गुरुदेवांना सांगितली. नानाही या दोन्ही घटनांचे साक्षी होते. अख्ख्या गावाला या घटना माहीत होत्या. रामराव परोपकारी नसते तर आज गावची पाटीलकी त्यांच्याकडे असती असं लोक कायम म्हणत. त्यांच्या परोपकारी स्वभावाचा गुरुदेवांना देखील अनुभव होताच. कालच्या वाड्यावर ते एकटे असताना झालेला घात बघता नानांनी त्यांना पुन्हा वाड्यावर जाण्यापासून अडवलं होतं.
तेव्हा दिवसा उजेडी असं झाल्यामुळे त्यांनाही म्हातारीच्या ताकदीची कल्पना आली होती. पण गुरुदेवांनी त्यांना अमावस्या असल्याचं सांगून हा धोका दिवसाचा नाही हे पटवून दिलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. रात्रीच्या जेवणानंतर गुरुदेव आणि स्वामी पुढच्या योजनेची तयारी करणार होते. ते आतल्या खोलीत आराम करत असताना दारावर थाप पडली. दारात गणपत उभा होता. रामराव आणि नाना यांना हाका मारून तो उमऱ्याबाहेर त्यांची वाट बघत होता. रामराव बाहेर आले. आता ते बरेच सावरले होते. आपला शंभू सापडला, पटकन चला, असं म्हणून गणपत त्यांना घाई करू लागला. त्या सरशी मागचा पुढचा कुठलाच विचार न करता रामराव गणपत सोबत निघाले. इकडे नाना मंदिरात होते. मंदिरातून त्यांना त्यांच्या घरासमोरचा रस्ता दिसत असे. रात्री 9-9:30चा सुमार होता. गावात त्यावेळी वीज नसायची. सगळा कारभार चिमण्या आणि कंदिलाच्या भरवशावर चालायचा. अशातच रामराव एकटेच मळ्याकडे जाताना त्यांना दिसले. इथेच पाय मोकळे करत असतील असं वाटून नानांनीही दुर्लक्ष केलं. पण 5-7 मिनिटं होऊनही पुन्हा रामराव आलेले दिसले नाहीत, म्हणून ते लगबगीनं घराकडे निघाले. रामराव घरात नाहीत हे बघताच त्यांनी पत्नीला विचारलं. तिलाही काही माहीत नव्हतं. प्रसंगावधान राखून नाना घाईघाईने गुरुदेवांच्या खोलीत आले आणि त्यांना उठवून घडलेला सर्व प्रकार सांगितला. दिवसभराच्या प्रवासानं थकून देखील गुरुदेवांनी लगेच घाई करत स्वामींना सोबत घेतलं आणि पळतच ते तिघे घराबाहेर आले. कोणीही आलं, अगदी आमच्यापैकी सुद्धा कोणी आलं तरीही घराचा उंबरा ओलांडून बाहेर यायचं नाही, अशी ताकीद पारू आणि गोदाक्कांना द्यायची स्वामी विसरले नाहीत. बाहेर येताच त्यांनी उंबऱ्याबाहेर भस्मानं एक अर्धवर्तुळ आखलं आणि पळतच गुरुदेव आणि नानांना जाऊन मिळाले. अमावस्या नुकतीच उलटून गेली होती. शुक्ल प्रतिपदेला नखा एवढी नाजूक चंद्रकोर पूर्वीकडे आकाशात उमटली होती. पावसाळी ढगांसोबत तिचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे चांदणं असं नव्हतंच. शंभूची घटना गावभर झाल्यामुळे लोक भेदरलेल्या अवस्थेत घरातच बसून होती. गावच्या वाड्या गल्ल्या निर्मनुष्य होत्या. कुत्रीही शेपूट दोन्ही पायात दाबून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांखाली बसली होती. पळत पळत हे तिघे रामरावांच्या वाड्यापाशी आले आणि अचानक काहीतरी वाटून गुरुदेव थांबले. नानांकडचा कंदील घेऊन ते पुढे झाले. त्यांचा अंदाज खरा होता. दिंडी दरवाजा सताड उघडा होता आणि आतून एक किनरा हसण्याचा आवाज येत होता. नाना आणि स्वामी जवळ आले. गुरुदेवांनी त्यांना हातच्याच खुणेने गप्प राहण्याचा हुकूम दिला. गुरुदेव पावलांचा आवाज न करता आत शिरले. त्या मागोमाग स्वामी आणि सगळ्यात शेवटी नाना. गुरुदेवांचं अंतःकरण त्यांना पुढची वाट दाखवत होतं. ते बरोबर शंभूच्या खोलीकडे चालू लागले. हे दोघे आत त्यांच्या मागे काहीच पावले पुढे आले असतील तसे अचानक दिंडी दरवाजा धडाड आवाज करत बंद झाला. स्वामीला या गोष्टी अनपेक्षित असल्या तरीही त्याचं मन गुरुदेवांच्या सानिध्यात राहून बऱ्यापैकी तयार झालं होतं. त्यांनी मागे वळून बघितलं नाही, पण नाना घाबरले आणि न कळत मागे वळले. मागे काहीच नव्हतं. भीत भीत नाना पुढे वळले आणि त्यांना अजून एक धक्का बसला. ज्याची भीती होती तेच घडलं होतं. नाना आणि या दोघांची ताटातूट झाली होती. नानांना समोर फक्त माळरान दिसत होतं. वारा होता, पण झाडं अंग चोरून उभी होती. घनदाट अरण्यात झाडांचा येणारा उग्र वास त्यांच्या नाकात जबरदस्ती शिरत होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका अंधार होता. आपण कुठे आहोत, नेमकं काय चाललंय, आत्ताच वाड्यात असणारे आपण हे कुठे आलो हे त्यांना काहीच कळेना. भयाने त्यांना कापरं भरलं. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. मानेवरून घामाची एक लहर थेट पाठीवर गेली. त्याचाही त्यांना दचका बसला. त्यांची अवस्था वाघाची चाहूल लागलेल्या सशासारखी झाली. रातकिड्यांच्या सोबत घोबडाचा घुतकार नानांना ऐकू आला. एक आवाज, मग 2, 3. त्या स्मशान शांततेला आता आवाज सापडला होता. झाडांमागे लपून आपल्याला कोणीतरी बघतंय असं नानांना वाटू लागलं. त्यांनी फिरून उजवीकडे बघितलं आणि त्यांच्या पाठीमागून त्यांना चाहूल लागू लागली. नाना भेदरून नुसते स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू लागले. भोवती पक्ष्यांचा कोलाहल माजला आणि अचानक शांत झाला. त्या सरशी नाना भानावर आले आणि जीव मुठीत घेऊन वाट फुटेल तिकडे पळत सुटले. इकडे गुरुदेव मागोवा घेत घेत शंभूच्या खोलीपाशी पोचले. मागोमाग स्वामीही त्यांना येऊन मिळाले.
इथलं वातावरण बाकीच्या वाड्यापेक्षा वेगळं होतं. गुरुदेव तयार झाले. त्यांनी त्यांच्या दंडाचा एक जोरदार तडाखा जमिनीवर दिला आणि लागोलाग दोघांनीही आता खोलीत प्रवेश केला. या खोलीतला अंधार जरा जास्तच गडद होता. हवा जड होती. अख्ख्या खोलीभर एक प्रकारचा किळसवाणा दर्प भरून राहिला होता. कायम अनवाणी चालणाऱ्या गुरुदेवांच्या पावलांना कसला तरी लिबलिबीत थंड स्पर्श जाणवला. त्या अंधारात गुरुदेवांना कसलीशी हालचाल जाणवली. पण आत येताच काचेने बंद असलेला कंदील कोणीतरी फुंकर मारल्यासारखा बंद झाला होता. हे कोणाचं काम आहे हे गुरुदेवांना लक्षात आलं. आता सामना समोरासमोर होता. हे होईल हे त्यांना माहीतच होतं, पण इतक्या लवकर पहिला आघात होईल हे त्यांना अपेक्षित नव्हतं. गुरुदेवांनी दंड आपल्या हातात घट्ट धरला, डोळे मिटले आणि मनात एका सूर्यमंत्राचं आवाहन केलं. त्यासरशी त्या गुरुदंडात असलेला लाल खडा पांढऱ्या प्रकाशानं उजळून निघाला. त्याचा प्रकाश खोलीभर पसरला. तो नैसर्गिक नसलेला दाट अंधार त्या प्रकाशाला लढा देत होता. अंधार अक्षरशः हळूहळू मागे सरकत चाललेला स्वामीला दिसला. हा चमत्कार ते पहिल्यांदाच प्रत्यक्ष बघत होते. वेळ दवडून चालणार नव्हतं. गुरुदेवांनी पुन्हा दंडभूमीवर आदळला. तसं एखादं पांघरुण निघून गादी मोकळी व्हावी तसा अंधार बाजूला सरून पुढचा नजारा डोळ्यांसमोर आला. शंभूच्या पलंगावर रामराव उताणे पडले होते. त्यांच्या तोंडाचा मोठा आव असलेला होता आणि त्यातून एक पांढरा प्रकाश त्यांच्याच छाताडावर बसलेल्या त्या म्हातारीच्या पिशाच्याच्या तोंडात खेचला जात होता. गुरुदेव काही करणार इतक्यात स्वामी पुढे झाला आणि त्यांनी म्हातारीला जोराचा धक्का दिला. म्हातारी तसू भरही हल्ली नाही. उलट गरकन मान वळवून हिडीस हसत या दोघांकडे हापापल्या नजरेनं बघायला लागली. गुरुदेवांनी चटकन स्वामीला आपल्या पाठीमागे घेतलं आणि बचावाचा पवित्रा घेतला. हाताच्या एका इशाऱ्यासोबतच तिने एक तडाखा गुरुदेवांच्या पायावर केला. गुरुदेव भेलकांडून मागे पडले. स्वामी त्यांना सावरत होते. म्हातारी हवेत तरंगू लागली. कांठया बसवणाऱ्या तिच्या गडगडाटी हास्यानं स्वामीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. गुरुदेवांच्या हातातून दंड निसटल्याने प्रकाश बंद झाला. अंधारात ते दंड शोधू लागले. त्यांना दंड सापडताच त्यांनी एका मंत्राचा मोठ्यानं उच्चार करत एक दिव्य ज्योतीचा प्रवाह म्हातारीवर सोडला. त्या क्षणी म्हातारी किंचाळत तिथून निघून गेली. गुरुदेव रामरावांपाशी गेले. ते अजून जिवंत होते. गुरुदेवांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि रामरावांना उठवून बसवलं. त्यांनी स्वामीला रामरावांच्या कपाळावर रक्षाभस्म लावायला सांगितलं, पण त्या अंधारात स्वामींकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. गुरुदेवांनी पुन्हा स्वामीला हाक मारली, पण तरीही स्वामीकडून काहीच प्रतिसाद आला नाही. एकाकी गुरुदेवांनी पुन्हा दंड प्रज्वलित केला आणि समोर स्वामी उघड्या तोंडाने छताकडे डोळे लावून आडवा झालेला त्यांना दिसला. स्वामी अशी करुण हाक त्या खोलीत घुमली. दुःखाचे 2 अश्रू गुरुदेवांच्या डोळ्यातून त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दाढीत विरले. पण ही वेळ शोक करण्याची नव्हती. गुरुदेवांनी स्वतः पुढे होत रामरावांच्या मदतीने स्वामीच्या निर्जीव शरीराला पलंगावर आडवं झोपवलं. प्रचंड रागात गुरुदेवांनी याचा बिमोड करायचा निर्धार केला. त्यांचा प्राणप्रिय शिष्य त्यांनी गमावला होता, तेही त्यांच्या डोळ्यात देखत. आपण असताना हे व्हावं याचा गुरुदेवांना सगळ्यात जास्त राग होता. स्वतःवरच चिडत ते कामाला लागले. आता त्यांना नानांना शोधायचं होतं, पण नाना कुठेही दिसत नव्हते. गुरुदेवांनी पलंगाभोवती रक्षा कवच तयार केलं. त्यावर रामरावांनाही बसायला सांगितलं. स्वतःच्या आसनावर बसून ध्यान लावलं. क्षणार्धात ध्यानमग्न होत त्यांनी सूक्ष्म देहाने नानांना शोधायला सुरुवात केली. तत्पूर्वी स्वतःचा स्थूल देह संरक्षित करायला ते विसरले नाहीत. नानांना आपल्या त्रिमितीय जगातून एका वेगळ्याच मितीत कोणीतरी पोचवलं होतं. त्यांच्या जीवाला प्रचंड धोका होता. तिकडे पावलोपावली अनेक अतृप्त आत्मे पिशाच्य त्यांचा घास घ्यायला टपलेली होती. ते त्यांचं जग होतं. त्यांना कोणत्याही प्रकारे आलेली शिकार सोडायची नव्हती. चुकून देखील तिकडे गेलेला माणूस या जगात परत यायची शक्यता शून्य असते. इकडे तर त्यांना त्या वेगळ्याच मितीत नेऊन परतीची दारच बंद करून टाकलेली होती. इकडे नाना देवाचा धावा करत सैरा वैरा पळत होते. त्यांच्या दोन्ही बाजूंनी असंख्य आत्मे जिभल्या चाटत त्यांच्या मागे धावत होते. पण त्यात प्रमुख होते शंभू आणि गणपत.
शिकारी जसा सावजाला खेळवून खेळवून मजा घेतो तसं काहीसं शंभू आणि गणपत करत होते. नानांना पळवण्यात त्यांना आसुरी आनंद होत होता. खूप वेळ गेला. गणपतला आता ही मजा बास झाली होती. त्याने एका घावात नानांना संपवून त्यांचा घास घ्यायचा ठरवलं. तो त्यांच्यावर झडप घालणार इतक्यात तिथे सूक्ष्म देहाने गुरुदेव प्रकट झाले आणि त्यांच्या दिव्य शक्तीचा एक प्रचंड झोत नानांच्या मागे असलेल्या गणपतवर पडला. अचानक झालेल्या या हल्ल्याने गणपत 3 ताड उडून पडला. त्या मितीचे यम नियम वेगळे होते. हे त्यांचं रणांगण होतं. त्यांचे जीव होते. त्यांची दुनिया होती. ते हवे तसे नियम बदलून समोरच्याला हरवू शकत होते. तरीही गुरुदेवांच्या अचाट शक्तीसमोर तिथले बरेचसे आत्मे टिकू शकले नाहीत. त्यांनी सपशेल माघार घेतली. इतक्या मोठ्या प्रमाणावर दैवी शक्तीची मदत एका सामान्य माणसाला मिळेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. शंभूनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण गुरुदेवांच्या असीम क्षमतेसमोर त्या दोघांचंही काहीच चाललं नाही. विजेचे प्रचंड झोत अंगावर बसावेत तसे या दोघांवर गुरुदेव एका मागोमाग एक आघात करत होते. त्यांचं अंग सात्विक संतापानं भरून गेलं होतं. त्यांचा प्राणप्रिय शिष्य त्यांच्यापासून म्हातारीनं हिरावून नेला होता. सगळ्याचं मूळ कारण तीच होती आणि तिचे हे 2 हस्तक गुरुदेवांना राग काढायला सापडले होते. त्यामुळे गुरुदेव आपलं सगळं बळ वापरून त्यांना शिक्षा देत होते. सरते शेवटी त्यांनी एकच गर्जना केली, सांगा तुमच्या त्या म्हातारीला, अगदी 7व्या पाताळात जरी लपून बसली असशील तरीही तिथून शोधून तिला जेरबंद करेन. तिला मुक्ती नाही हा शब्द आहे या गुरुचा. इतकं बोलून ते नानांना घेऊन त्या मितीमधून या मितीत परतले. साधारण तासभर नाना त्या मितीमध्ये होते. एका वेगळ्या जगात होते. त्यांनी तिथे जे अनुभवलं ते इकडे त्यांना चक्रावून सोडणारं ठरलं असतं. या जगात ते वेडे ठरले असते. म्हणून गुरुदेवांनी त्यांच्या कपाळावर हात ठेवला आणि त्यांची मागील काही काळाची स्मृती मनपटलावरून पुसून टाकली. या सगळ्यात त्यांचा स्वामी मात्र गेला होता. रामराव, गुरुदेव आणि नाना यांनी मिळून स्वामीचं निर्जीव शरीर मंदिरात आणलं. गुरुदेव स्वतः नानांच्या घरी जाऊन त्यांची झोळी घेऊन आले. पारू आणि गोदाक्का त्यांना काही विचारू शकल्या नाहीत. गुरुदेवांनी पटकन सुचिरभूत होऊन हवनाची तयारी करायला घेतली. त्यांच्या पोतडीमधून अनेक अगम्य अशा समिधा काढल्या, ज्यातल्या काही अतिसुगंधी होत्या तर काही अति उग्र होत्या. पण एक चंदन सोडता नानांना देखील एकही समिधा ओळखता आली नव्हती. विविध मणी, आहुतीसाठी लागणाऱ्या गोष्टी, गाईचं तूप, दूध, गोवऱ्या, हळद, कुंकू, अक्षता यासारख्या अनेक गोष्टींची मांडणी ते करू लागले. अटीतटीच्या वेळी त्यांना स्वामी न बोलता या सगळ्या गोष्टी पटापट करून देत असे. त्याची उणीव आज त्यांना क्षणोक्षणी भासत होती. नाना त्यांच्या पद्धतीनं जमेल तितकी मदत त्यांना करत होते. सगळी तयारी झाल्यावर गुरुदेव महादेवाच्या गाभाऱ्यात उतरले. तिकडे त्यांनी पिंडीला अभिषेक घातला आणि मनापासून प्रार्थना केली, हे आदिनाथा, हे महादेवा, मी जे करायला निघालो आहे ही क्लिष्ट योजना आहे. माझी एक चूक आणि होत्याचं नव्हतं होईल हे मी जाणतो. पण हे जगनियंत्या, जे झालंय ते चूक आहे आणि ते निसर्ग नियमानुसार नाही हे तू जाणतोस. तीच चूक सुधारण्यासाठी मी ही जोखीम उचलतोय. त्यात काही नियम माझ्या हातून मोडले गेले तर मला क्षमा कर. तुझं लेकरो म्हणून मला मोठ्या मनानं माफी दे. असं म्हणून भरल्या डोळ्यांनी त्यांनी पिंडीवर माथा टेकवला. त्या क्षणी त्यांचं अंग शहारून गेलं. आपल्या अंगात होणारा शक्तिपात त्यांना जाणवू लागला. क्षण 2 क्षण ते त्याच अवस्थेत होते. शक्तिस्पंदन थांबल्यावर त्यांनी मनोभावे नमस्कार केला. अचानक पिंडीवरचा एक बेल त्यांच्या पुढ्यात येऊन पडला. आनंदी मनाने तो बेल उचलून गुरुदेव बाहेर आले. आडवा पडलेला स्वामी, त्याच्या डोक्या शेजारी बसलेले रामराव आणि पायापाशी बसलेले नाना त्यांना दिसले. त्या तिघांसमोर गुरुदेवांचं आसन होतं. त्यावर ते येऊन स्थिरावले. हातात भस्म घेऊन त्यांनी हाताची मूठ झाकली आणि डोळे मिटून काही वेळ मंत्र म्हणत बसून राहिले. थोड्या वेळांनी डोळे उघडून त्यांनी चारी बाजूंनी ते हातातील भस्म फुंकून टाकलं. 2 विशिष्ट उदबत्त्या रामरावांना दिल्या. एक संपत आली की दुसरी लावायची, खंड पडू द्यायचा नाही हे समजावलं. रात्री 11:30-12चा सुमार होता तो. समोर ठेवलेले 4 निळ्या रंगाचे मणी त्यांनी नानांना दिले.
मी सांगितल्याबरोबर सभा मंडपातल्या चारही खांबांच्या पायाशी हे मणी ठेवून यायचे असे सांगितले. नाना मनाने होकार देऊन हात जोडून बसले. इकडे गुरुदेवांनी डोळे मिटले. मनाशीच काही मंत्र पुटपुटत ते ध्यानस्थ झाले. जसजसा वेळ जात होता तसतसा त्यांचा चेहरा स्वयं प्रकाशित होत होता. त्याची आभा सभा मंडपात पसरत होती. नाना आणि रामराव दोघेही आश्चर्यानं स्वामींच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. एका क्षणी डोळे उघडून गुरुदेवांनी अग्निमंत्राचा उच्चार केला. त्यासरशी होमकुंड धडाडून पेटून उठलं. गुरुदेवांनी अग्नी आवाहन केलं आणि अग्नी प्रकट झाला नाही हे कधीच झालं नव्हतं. आश्रमात लोकांना त्यांची सवय होती. त्यांच्याकरता ही सामान्य बाब होती, पण बाहेरची लोक यानेच विस्मयचकित होत असत. स्वामी आता अनेक क्लिष्ट मंत्रोच्चार करत होम करत होते. समिधान मागून समिधा पडत होत्या. त्याचा सुगंध आसमंतात भरून राहिला होता. तूप पडत होतं. अनाकलनीय पण शुभ स्पंदनांचं जाळच त्यांनी विणायला घेतलं होतं. हवनकुंडाच्या अवतीभोवती शक्तीचा एक महाभयंकर स्रोतच गुरुदेवांनी गोळा करायला सुरुवात केली होती. शक्ती ही शक्ती असते. तिला शुभ अशुभ काहीही नसतं. त्यामुळे जर तुम्ही तिला सांभाळू शकणार नसाल तर ती तुम्हाला त्रास देणारच. त्याच युक्तीप्रमाणे नाना आणि रामरावांना त्याचा त्रास जाणवू लागला. हे लक्षात घेऊन गुरुदेवांनी ती शक्ती आपल्या गुरुदंडात काही काळ साठवून घेतली आणि वातावरण पूर्ववत केलं. हवनाचा एक भाग पूर्ण झाला होता. क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी आता विचित्र भाषेत वेगळेच मंत्र उच्चारायला सुरुवात केली. त्या मंत्राची कोणतीही ऋचा अ ते ज्ञ पर्यंत कोणतेही मूळाक्षर वापरून झाली नव्हती. सामान्य माणसाला हे फक्त घशातून येणारे विचित्र घोगरे क्वचित किंद्र्या पट्टीतले आवाज मात्र वाटले असते. पण त्यांनाही एक लय होती, एक आवर्तन होतं, एक चाल होती. जसजशी ही आवर्तनं वाढत गेली तशी गुरुदेवांच्या आवाजाला धार चढत गेली. तो अधिक मोठा होत गेला. डोळे आपोआप अर्धमलित झाले. श्वास चढा झाला आणि त्याचबरोबर बाहेर मातीची धुळीची असंख्य वावटळं घोंगावू लागली. वारा जोरदार वाहू लागला. या वाऱ्यानं झाडं उन्मळून पडतील की काय असं वाटत असतानाच एक कडुलिंब अक्षरशः कोलमडला. घरांची दारं खिडक्या हादरू लागली. छोट्या मोठ्या वस्तू हवेत उडून पुन्हा खाली पडू लागल्या. पण त्या वाऱ्याचा लवलेशही सगळीकडून मोकळ्या असलेल्या मंदिरातील परिसरात काही घुसू शकला नाही. गुरुदेवांच्या कपाळावर आता आठ्या पडू लागल्या. ते म्हातारीला खेचून आणत होते आणि म्हातारी पूर्ण जोर लावून त्यांना लढा देत होती. बराच वेळ हा खेळ चालला होता. म्हातारी बऱ्या बोलानं येत नाही हे बघून स्वामींनी मंत्रोच्चार थांबवला आणि त्यांच्या ठेवणीतल्या एका द्विजाक्षरी बीज मंत्राचा वापर करून भस्माची एक चिमूट हवन कुंडात टाकली. त्या क्षणी ऐकणाऱ्याचे कान फाटेपर्यंत एक किंकाळी घुमली आणि म्हातारीचा आत्मा गणपत आणि शंभू सकट होमकुंडाच्या वर तरंगत आला. शुभचा अशुभाशी, धनाचा ऋणाशी जेव्हा जेव्हा संपर्क येतो तेव्हा तेव्हा संघर्ष अटळ असतो आणि त्यातूनच प्रचंड ऊर्जा बाहेर फेकली जाते. आत्ताही तसंच काहीसं घडत होतं. पण व्यय होणारी ऊर्जा ही म्हातारीची होती. गुरुदेवांनी इशारा करता सभा मंडपाच्या चारही कोपऱ्यांमध्ये एक एक मणी नाना ठेवून आले. ते मणी आता स्वयंप्रकाशित झाले होते. त्यातून निळ्या रंगाचे एक एक किरण दुसऱ्या मण्याशी जोडले गेले होते. त्यामुळे त्याचा एक शंकूसारखा आकार बनून त्यात हद्द निश्चिती झाली होती. साक्षात सैतानालाही हे मणी भेदून आत येणं शक्य नव्हतं, ना बाहेर जाणं. तरंगत असलेली ही 3 पिशाच्य आता गुरुदेवांच्या अधीन होती. ते सांगतेल ते करणं या तिघांनाही भाग होतं. गणपत आणि शंभू गुपचूप उभे होते. त्यांना काही वेळापूर्वीच गुरुदेव कोण आहेत हे चांगलंच कळालं होतं. म्हातारी मात्र इथून सुटण्याची धडपड करत होती. गुरुदेवांनी तिला खाली येण्याची आज्ञा दिली. त्यासरशी ते तिघे जमिनीपासून 1 फूट अंतरावर येऊन तरंगू लागले. मला तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही. माझा स्वामी मात्र मला जर तू परत दिला नाहीस तर मी तुला मुक्ती मिळू देणार नाही. जगाच्या अंतापर्यंत तुला इतक्या यातना देत राहीन की तुला त्याची कल्पनाही नाही. गुरुदेव थोडक्यात पण मुद्द्याचं बोलले. त्यावर डोळ्यात हिंस्र भाव आणून म्हातारी म्हणाली, मला रामराव दे आणि खुशाल तुझा स्वामीने. मला नकोच तुझा स्वामी, फक्त मला याला घेऊन जाऊ दे. इकडे रामराव मात्र निर्धास्त होते.
गुरुदेव आपल्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत याची रामरावांना खात्री होती. मंजूर, खुशाल घेऊन जा रामरावला, मला फक्त स्वामी हवाय, बस. गुरुदेव असं म्हणाले आणि म्हातारी हसायला लागली. नानांना आणि रामरावांना आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. गुरुदेव सुद्धा म्हातारी सोबत हसायला लागले आणि गणपत आणि शंभू सुद्धा हसायला लागले. स्वामी क्षणार्धात परत आला होता आणि रामराव मंदिरातच मरून पडले होते. नाना संतापले. आपल्या मित्राला असं डोळ्या देखत मरताना बघून त्यांना गुरुदेवांची प्रचंड चीड आली. मोठ्या विश्वासाने रामरावांनी गुरुदेवांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी आपल्या शिष्यासाठी अशा गरजू, भोळ्या भाबड्या, पाप भिरू माणसाचा सौदा करावा? किती नीच वृत्ती आहे ही. यांना संत महात्मा समजून आपण यांच्या पाया पडलो याची त्यांना शिसारी वाटू लागली. नाना अक्षरशः मनाला येईल ते बोल गुरुदेवांना लावू लागले. त्यांची निंदा नालस्ती करू लागले. गुरुदेव सगळं शांतपणे ऐकून घेऊ लागले. ब्रह्ममुहूर्त होत आला होता. जराशी हुशारी आल्यावर स्वामीला आपल्या आसपास काय चाललंय हे कळू लागलं. तसा तो संतापानं फणफणत नानांच्या अंगावर धावून गेला. त्यांच्या वयाचं भानही त्यानं ठेवलं नाही. स्वामी नुकताच आध्यात्मिक कुशल नव्हता. वेळ पडल्यास 2-4 जण सहज लोळवू शकेल इतकी त्याची शरीरयष्टी संपन्न होती. स्वामी अंगावर जाताच गुरुदेवांनी स्वामीला हटकलं. त्यांच्या एका हाकेवर स्वामीने नानांची धरलेली गचांडी सोडली आणि उगारलेला हात खाली घेतला. पण गुरुदेव, हा अर्धज्ञानी माणूस तुम्हाला वाटेल तसं बोलत असताना तुम्ही मलाच का अडवताय? किमान आपल्याला समोरच्यानं कोणत्या परिस्थितीमधून बाहेर काढलंय याचं तरी भान बाळगावं ना माणसानं. हे संसारी लोक असे स्वार्थी असतात. गरज सरो आणि वैद्य मरो अशी लोभी माणसंही. कशाला यांच्या मदतीला धावायचं आपण? नानांकडे एक तुच्छ कटाक्ष टाकून स्वामी बाजूला झाला. स्वामी, हे भस्म घे, पाण्यात टाकून आंघोळ कर आणि महादेवाची पूजा करून नानांच्या घरी ये. किंचित रागवत गुरुदेव स्वामीला म्हणाले. तसं काहीच न झाल्यासारखे दाखवत स्वामी चुपचाप तिथून निघून गेला. रात्रभर कोणाचाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. गोदाक्का आणि पारू घरचे देव पाण्यात ठेवून त्यांच्या समोर बसल्या होत्या. सगळं सुखरूप पार पडू देत, ही पीडा टळू देत अशी सारखी प्रार्थना त्या दोघी देवाकडे करत होत्या. या सगळ्यांची चाहूल लागल्यावर त्या लगबगीनं बाहेर आल्या. हे तिघे दिसताच गोदाक्कांनी, काय हो, रामराव कुठे राहिले, असा काळजीयुक्त प्रश्न नानांना केला. नाना रागात काहीतरी बोलणार इतक्यात गुरुदेव मध्ये पडून म्हणाले, रामराव आपल्यात आता नाहीत. काय झालं, कसं झालं हे सगळं सांगू आम्ही, पण त्याआधी स्वामीला येऊ देत. तोवर तुम्ही सगळ्यांकरता चहा टाका. पारूचं अख्खं विश्व एका क्षणात कोलमडलं. 2 दिवस आधी नवरा आणि आता सासरा गेला होता. सासूबाई तर ती यायच्या आधीच गेल्या होत्या. तिला आता जवळचं असं कोणीच राहिलं नव्हतं. ती आता धाय मोकलून रडणार अशी सगळ्यांची समजूत असताना ती मात्र कमालीची शांत भासत होती. ती गुपचूप आज चहा टाकायला गेली. तिच्या या वागण्याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. तू नको पारू, गोदाबाई तुम्ही करा चहा, गुरुदेव म्हणाले. स्वामी अंघोळ करून देवदर्शन घेऊन आला. त्याचा चेहरा पुन्हा एकदा हसरा झाला होता. त्याने वाकून गुरुदेवांना नमस्कार केला. तसाच पुढे होत नानांना पण स्वामींनी नमस्कार केला. नाना, मला माफ करा. रागाच्या तिरमिरेत माझ्या हातून तुमचा अपमान झाला. गुरुदेव सगळ्याची उकल करून सांगतीलच. मला सगळं माहीत असूनही मला तो अधिकार नाही, पण माफी मागण्याचा माझा हक्क नक्कीच आहे. मला क्षमा करा, स्वामी म्हणाला. इतक्यात चहा आला. चहा घेऊन सगळ्यांना तरतरी आली. इतका वेळ नकारात्मक शक्तीशी खेळून गुरुदेव सुद्धा थकले होते. त्यांनाही हा चहा नवी ऊर्जा देऊन गेला. स्वामींनी बोलायला सुरुवात केली. 25 वर्षांपूर्वी आम्ही आणि आमचे गुरु या वाटेने जात असताना त्यांचा पाय मुरगळला. चालून चालून आम्ही दोघे थकलो होतो. गुरुदेवांनी म्हणजेच माझ्या गुरूंनी पाणी मागितलं. आमच्या जवळचं पाणी संपलं होतं. मी पाणी आणायला वणवण भटकलो. ते उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे मला पाणी कुठेच मिळत नव्हतं. तेव्हा रामराव त्यांच्या तरुण वयात होते. ते मला दिसले. मी त्यांना पाणी मागताच त्यांनी त्यांच्या जवळची अख्खी घागरच मला देऊ केली. मी ती घेऊन माझ्या गुरुजींना पाणी पाजलं आणि तेव्हाच रामरावांना म्हटलं, तुम्ही माझ्या गुरुजींची मदत केलीत. माझ्याकडून तुम्हाला कधीही काही मदत लागली तर मला बोलवा, मी तात्काळ हजर होईन, असे म्हणून
मी निघून गेलो. अनेक वर्षांनंतर त्यांनी माझी आठवण काढली आणि मी हजर झालो. गुरुदेव बोलायचे थांबले. पण त्याचा फायदा काय झाला? रामरावांना तुम्ही स्वार्थासाठी त्या म्हातारीला देऊन टाकलत ना? नाना अजूनही संतापलेले होते आणि त्याच तिरमिरीत ते बोलून गेले. त्यांना थांबवत गुरुदेव म्हणाले, इतक्या वर्षात पुलाखालून बरंच पाणी निघून गेलंय नाना. तुम्हाला काठावर बसून ते जाणवलं नाही इतकंच. मला माझ्या गुरुदेवांच्या कृपेने त्रिकालदर्शी विद्या अवगत आहे. माणूस समोर आला की त्याचा भूत भविष्यच काय, पण मागचे आणि पुढचे सगळे जन्म दिसतात मला. मी जास्त खोलात जात नाही, पण इतकंच सांगीन की रामराव समोर वागत होता हे त्याचे दाखवायचे दात होते. माणसात काही चांगले गुण असतात, तसे काही वाईट गुण सुद्धा असतात. हा जगाचा नियम आहे. कोणते गुण वाढीस लावायचे हे ज्याच्या त्याच्या विवेक बुद्धीवर अवलंबून असतं. खूप वर्ष आधी तुमच्या बाजूच्या गावात एक तमाशाचा फड आला होता. रामराव ते बघायला गेला. हे ठीक होतं, पण एका नर्तिकेवर याची नजर पडली. तिला कशीही करून मिळवायची हे रामरावांनी डोक्यात घेतलं. फडाचा हंगाम संपत आला तसा याने फास आवळला. एका ठिकाणी स्थैर्य मिळेल, राहण्याची खाण्याची अडचण होणार नाही, पोट भरण्यासाठी लोकांपुढे नाचावं लागणार नाही, अगदी लग्नही करीन, अशा एक ना अनेक भूलपाथा देऊन त्यांनी त्या बाईचं मन वळवून तिला फडातून सोडवलं आणि बाजूच्याच गावात ठेवलं. तिच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. त्यांच्या पदरी फक्त एक लेक होती आणि रामरावांना वारस हवा होता. तो तिच्यापासून झाला म्हणून त्यांनी पुन्हा काही वर्ष तिला सांभाळलं. पण आता त्यांना व्याज मिळालं होतं आणि मुद्दल जड झालं होतं. आयुष्यभर तिला भोगून शेवटी जीर्ण वस्त्र टाकावं तशी ती त्यांना डोईजड झाली होती. अलीकडे ती एकसारखी रामरावांकडे आपल्याला त्यांच्या गावी नेऊन ठेवावं अशी मागणी करत होती. रामरावाला घरात असलेल्या आपल्या बायकोचा स्वभाव माहीत होता. म्हणून एक दिवस संधी साधून त्यांनी शंभूला आपल्याकडे आणलं. जेमतेम 4 वर्षांचं पोरते. त्याला आपले आईबाप कोण हे सांगताच येईना. बाबा कुठे आहेत म्हटल्यावर ते रामरावकडे बोट दाखवत बाबा बाबा करत असे. लोकांना रामराव देव वाटला. त्यांनी घरी आणला म्हणून त्याला बाप म्हणत असेल असं लोकांना वाटलं. पुन्हा वेळ मिळताच रामराव त्या नर्तिकेकडे जाऊन, लोकांना काही सांगशील तर शंभूच्या जीवाला धोका निर्माण करीन अशी धमकी देऊन आले. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच घात केला याची जाणीव त्या बाईला झाली. पण आता उशीर झाला होता. शरीर बेढप झालं होतं. आता फडात सुद्धा कोणीही घेणार नव्हतं. उरलेली शेवटची आशा म्हणजे तिचा एकुलता एक मुलगाही रामराव इकडे घेऊन आला होता. या सगळ्याचा तिच्या डोक्यावर परिणाम झाला. वाट फुटेल तिकडे ती जाऊ लागली. मिळेल ते खाऊ लागली. अशीच फिरत फिरत ती तालुक्याला आली आणि एक दिवस तिकडे रामरावाला ती लोकांचा मार खाताना दिसली. चोराच्या मनात चांदणं असतं. ना जाणो कुणी हिला काही विचारलं आणि ही बाई आपलं नाव घेऊन मोकळी झाली तर आपली इज्जत धुळीला मिळेलच, पण गाव आपली गाढवावरून धिंड काढील, आपला बहिष्कार करील हेही त्याला वाटू लागलं. त्यांनी तिला गावाला आणलं. त्यात त्याचा मोठेपणा नव्हता तर स्वार्थ आणि भीती होती. हे सर्व ऐकताना सगळ्यांचे चेहरे आश्चर्य, किळस, घृणा, करुणा अशा भावांनी भरलेले होते. क्षणभर थांबून गुरुदेव पुन्हा बोलू लागले. एक दिवस रामरावाच्या पोरीसोबत शंभू वरच्या तुकड्याकडे गेला. तिकडे त्या नर्तिकेला आपलं पोरग दिसलं. डोक्यावर परिणाम झाला असला तरीही आईला आपलं लेकरू आणि गाईला आपलं वासरू लाखात कळून येतं. ही पटापटा धावत आली. शंभूचे मुके घेऊ लागली. शंभूला ओळख लागेना. तिचा अवतार बदलला होता. त्याच्यासाठी आता वाड्यातली बाईच त्याची आई होती. दोन्ही पोरं घाबरून घरी आली. घडला प्रकार बापाला सांगितला. रामराव दुसऱ्या दिवशी गेले आणि तिला मार मार मारलं. त्यात तिचा पाय मोडला. तेव्हापासून मरेपर्यंत तिच्या हातात काठी होती ती होतीच. नंतर नंतर तिचे खूप हाल झाले. शंभू देखील बापाच्याच वळणाचा निघाला, पण बापाच्या लक्षात येताच त्याने त्याचं लग्न लावून दिलं. म्हणून हे प्रकरण हाताबाहेर गेलं नाही इतकंच. म्हातारीच्या आयुष्याची या रामरावांनी अशी वाताहत केली की ना ती जगू शकत होती ना मरू शकत होती. त्या दिवशीच्या मारानंतर ती लांबूनच शंभूला न्याळत असे. कधी जवळ यायची तिची हिंमत झाली नाही. एक दिवस शंभू त्याच्या काही मित्रांना घेऊन वरच्या तुकड्यावर दारू प्यायला गेला. हे म्हातारीला सहन झालं नाही. पण तिचं शरीर आता चिपट्या मापट्या एवढं झालं होतं.
या यडीला काय कळतंय म्हणून रात्रभर ही पोरं तिथेच बसून दारू प्यायली. म्हातारीला पोरगं बापाच्या वळणावर जाणार म्हणून प्रचंड संताप आला. तोही त्याच्या बायकोला अंधारात ठेवून बाहेर असेच गुण उधळतो आहे हे नशेत तो आपल्या मित्रांना सांगत असलेलं म्हातारीला कळालं. तिच्या मनात बापाविषयी राग होताच तोच आता लेकाविषयी निर्माण झाला. कमजोर माणसांचा आत्मा जेव्हा तळतळतो तेव्हा तो महाभयानक प्रकार असतो. हाच राग मनात ठेवून ही म्हातारी गेली, पण तिच्या या अतृप्त इच्छा तिला पुढची गती देऊ शकल्या नाहीत. त्याचमुळे ती इथे भटकत राहिली आणि योग्य संधीची वाट बघत बसली. ऋतुचक्र फिरताना, त्यातही पावसाळ्या येताना नकारात्मक शक्तींना डोकं वर काढायची संधी मिळते. म्हणूनच मनुष्य त्या दरम्यान जास्त आजारी पडताना तुम्ही बघत असाल. तिने ही संधी साधली आणि घात केला. ती रामरावांना सुद्धा कधीच मारू शकली असती, पण त्यांची काही पुण्य शिल्लक होती. नाही म्हटलं तरी त्यांनी आम्हा दोघांना काही काळ प्रेम दिलं होतं. माझ्या गुरुजींना पाणी पाजलं होतं. त्यांच्या अशा आशीर्वादानं रामरावाला इतका वेळ काहीच झालं नाही. कर्माचा हिशोब हा इथेच चुकता करायचा असतो. त्यानुसार त्याने अगदी मोक्याच्या क्षणी माझी आठवण काढली आणि त्याच्या मनात सकारात्मक स्पंदन निर्माण होऊन म्हातारी त्या दिवशी रामराव एकट्या वाड्यात असूनही काही करू शकली नाही. पण त्यासोबत जसा म्हातारीने त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्याने मातीमोल केला, तसाच माझ्यावर त्याने ठेवलेला विश्वास मातीमोल झाला. त्यांनी माझ्या गुरुजींना पाणी देऊन त्या दिवशी वाचवलं आणि मी नानांना वाचवून तो हिशोब चुकता केला. तुमच्यात मित्रत्वाचं नातं जरी असलं तरी अख्ख्या गावासारखा तोही तुम्हाला गुरुस्थानी मानत होताच ना. हे कर्माचं अजीब गणित आहे. ते आजवर भल्या भल्यांना सुटलं नाही. तर रामराव तर एक पाखंडी मनुष्य होता. पारू हे ऐकताच डोळ्याला पदर लावून रडू लागली. तिच्याकडे बोट दाखवत गुरुजी पुन्हा म्हणाले, मी बोलतोय त्यातले काही अनुभव खरे आहेत की नाहीत हे तूच सगळ्यांना सांग बाळा. गुरुदेव पारूला म्हणाले. तशी ती तोंडाला पदर लावून मुक्यानेच हो हो म्हणत खाली मान घालून रडू लागली आणि बोलू लागली. आमच्या ह्यांनी एक बाई ठेवली असं आमच्या आळीत बायका बोलत होत्याच जी. मला जेव्हा कळालं तेव्हा पायातली वहाण हायस तिथंच राहा असं म्हणून मला गप्प केलं त्यांनी. म्यामी बघ यांना घरातच रमवावं म्हणून जास्त वेळ ह्यांना सोबत करीत होते. पारूचे हे बोल ऐकताच नानांना आणि त्यांच्या बायकोला काय बोलावं तेच कळेना झालं. आपल्यावरही प्रसंग गुदरला होता आणि तोही गुरुदेव आणि स्वामींनी निकाली लावला हेही त्यांच्या लक्षात आलं. फक्त झालं काय होतं हे त्यांना आठवत नव्हतं. गुरुदेव पुढे म्हणाले, आम्हाला हे सगळं कळूनही आम्ही तेव्हाच हा प्रश्न निकाली लावला नाही, कारण मग प्रकरण चिघळलं असतं. त्यामुळे आम्ही आमच्या प्राणप्रिय शिष्याला आतमध्ये आराम करण्याच्या नावाखाली ही सगळी योजना समजावून सांगितली. यात त्याच्या जीवाला सगळ्यात जास्त धोका होता. तरीही त्याने ही जोखीम पत्करली आणि मुद्दाम म्हातारीला डिवचलं. नाहीतर माझी आज्ञा झाल्याशिवाय स्वामी उभा असलेला बसतही नाही. प्रेमानं आपल्या शेजारी बसलेल्या आपल्या शिष्याच्या डोक्यावरून हात फिरवत गुरुदेव म्हणाले, म्हातारीने याला ओढून नेलं नव्हतंच. यानेच परकाया प्रवेश करून तिला आपल्याकडे ओढून आणायला मदत केली होती. नाहीतर आपल्याला हेच हवन करायला आणखी खूप वेळ लागला असता आणि ही योजना देखील त्यांनी सुचवली होती. माझा या घटनेला पूर्ण विरोध होता, पण यानेच मला शपथ दिली म्हणून मी ही जोखीम पत्करली आणि सरते शेवटी म्हातारीला तिचा प्रतिशोध, रामराव आणि शंभूला त्यांच्या कर्मांची शिक्षा मिळाली आणि मला माझा स्वामी मिळाला. गुरुदेव बोलायचे थांबले. पहाट झाली होती. जसे हे दोघे फार कोणाला न कळता गावात आले तसेच फार कुठे वाच्यता न करता निघाले. बऱ्याच लोकांना आपली गरज असते हे ही सर्व निस्वार्थ लोक ओळखून होती. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला नमस्कार करीत ओल्या नजरेने कितीतरी वेळ ते त्यांच्याकडे बघत राहिले आणि गुरुदेव आणि स्वामी देवाचे नामस्मरण करत आपल्या परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.